बबन अण्णा झांबरे, राहणार हिंगणी तालुका आष्टी, जिल्हा बीड. सर्वे नंबर दैटना गावामध्ये ज्या ठिकाणी जमीन संपादित केली 366 तिथं तलावच नाही. आणि ज्या ठिकाणी तलाव केलाय ती जमीन 1 हेक्टर 2 आर, त्याच्यामध्ये संपादित नाही, मावेजा नाही, काहीच नाही. 20 वर्षापासून पिकं बी नाहीत. म्हणजे आर्थिक नुकसान तिथं झालंय. दुसरी गोष्ट, ज्यांनी हे केलंय, जे अधिकारी आणि जो गुंडामार्फत केलंय, ते गुंडांचेच आज उपोषण करतोय. आणि तो सांगतोय 366 मध्ये तलाव नाही, जो तलाव चोरीला गेलाय. आमचं म्हणणं असं आहे की त्याच्या 366 मध्ये तलावच नाही, तर ज्यांनी चोरलाय आणि जे अधिकारी म्हणते त्याचं बरोबर म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करते, ह्यांच्यावर गुन्हे दाखल करा. नंबर 2, आमच्या जमिनीमध्ये जो झाडं आहेत, ती झाडं आमच्या मालकीत सुद्धा 1000 फुटात त्याला जमीनच नाही, तरी आमच्यावर खोटा गुन्हा दाखल होतोय. आणि अधिकारी म्हणतात नाही त्याची तक्रारी म्हणून गुन्हा दाखल होतोय. अशा जे अनेक केसेस आहेत, एवढ्याच केसेस, अशा अनेक केसेस आहेत. आणि हा गुंड हाताशी धरून जे शासन त्या गुंडाचं ऐकून जे केसेस करतंय, त्या केसेसच्या गावातल्या जेवढ्या केसेस त्याने केल्या तेवढे चौकशी व्हावी आणि चौकशी करून न्याय मिळावा. नाहीतर मग आम्ही ह्याच ठिकाणी, बाकीच्यांचं नाही, बाकीचे समजा बसलीत उपोषणला, पण मी या ठिकाणी आत्महत्या करणार आहे, याची दखल शासनाने घ्यावी. मागणी एकच आहे की त्या गुंडावर चौकशी करून कारवाई करा आणि आमच्यावर केलेले खोटे गुन्हे मागे घ्या. आणि ज्या ठिकाणी तलाव आहे ते संपादित नाही, परंतु जिथला संपादित बोगस आहे, तलावच नाही, त्याबाबत शासनाचे जे अधिकारी किंवा कोण आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. उपोषण न्याय मिळेपर्यंत सुरू राहील. ह्यातून शेवटी आत्महत्या होणार आहे. अधिकारी कोणी आलेले नाहीत. उलट मी निवेदन दिल्यानंतर आता तहसीलदारच राजा टाकून निघून गेलेले आहे. काय नाही आलते, आता धोंडे साहेब आलते, पुन्हा तहसीलदारने सांगितलंय, आम्ही सांगितलंय की तुम्ही जे खोटे सातबारे वगैरे आहेत तेवढे तरी आम्हाला द्या. तर ते अधिकारी देतो म्हणून म्हणलेत आणि गेलेत, पुन्हा काही कारवाई नाही.